जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे व्हिसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. व्हिसरा इमिजिएटली FSLला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले व्हिसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येईल. सीएम सरांचं म्हणणं आहे की इट कम्प्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या लिंक शोधतात आता. सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल. ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांच्या ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील. जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ॲडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे व्हिसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. व्हिसरा इमिजिएटली FSLला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत व्हिसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले व्हिसरा रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीकरित्याने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येईल. सीएम सरांचं म्हणणं आहे की इट कम्प्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्या लिंक शोधतात आता. सो म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिटमध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाही आहे. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई होईल. ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांच्या ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील.